कशी आहे मामा मॅगी? तुला फोन कोण दिले? ते फोन बंद कर आधी, फोन बंद कर. परी मॅगी तुम्ही फोन का बरं दिला तिला? नाही फोन का बरं दिला तिला तुम्ही? मी कुठे दिलो? मग त्यांना लॉक पण माहित आहे. काय माहित तिनंच खोलली असेल त्या, मला माहित बी नाही. मी चालू बी केली. किती कडू झार बाई आहेस बघ तू. मला उठून स्वतः झोपलीस माझ्या जागेत. एवढी कडू बाई कुठंच नसल. नवऱ्याला उठून स्वतः झोपती आहे. तुला माहित आहे एक सरप्राईज आणलो तुझ्यासाठी मी. काय? तू डोळे बंद कर न. बघा आता आमची बायकोला किती छान. काय द्यायचं नाही हातात का बस. ए नथनी आहे, नथनी सोन्याची. थांब, सोन्याची नथनी आहे. घे लय मोठं लढ आहे. किस्मत वाली आहेस तू बघ. बाय किती भारी. नवीन कशाला कपडे सांग बघू. लेकरांसाठी काय आहे? लेकरांसाठी आपल्याला माहित आहे ना. थोडं दिवाळीचे एक ड्रेस देऊ घालायचं बस. आता तर यावर्षी आपण टाईट आहे जरा असलं. बरं का बाई. आता तर ना ह्या वर्षी थोडं टाईट आहे, त्याच्यामुळं ना नाही कपडे घेऊ शकत, म्हणून मी पाणीपुरी खायला आणले त्यांना. आज आहे सरस्वती माताचं रूप आणि आपल्या लेकराला घेऊन मंदिरला यायचं आणि बुक पेन्सिल वगैरे देवापाशी ठेवून मातापाशी तेच आपल्या लेकराला द्यायचं. आणि मग मी तोपर्यंत पूजा वगैरे होत होती आणि मी घेऊन आले होते बुक्स वगैरे. पंडितला दिले आणि पंडित पण ठेवले पूजा करायला. सगळं आले पण लेकरावाच्या हातातच पंडित दिलं तर चांगलं राहतं, म्हणून मी त्यांना फोन करून बोलवून घेतले. त्यांनी गेले होत्या ते कन्या खायला, म्हणून मी त्यांना आता फोन करून लवकर पाठवा म्हणले. आणि त्यांनी आता येऊ लागले माझ्या 2 मुली. मग त्यांना पंडितकडून ते बुक्स वगैरे देऊ घालते. हे बुक्स वगैरे मी घरामधून घेऊन आले होते आणि चांगलं पंडितला म्हणले तुमच्याच हातानं द्या माझ्या दोन्ही पण मुलीवाला. मग त्यांनी देत होते आणि मी ना पेन्सिल घेऊन आले होते असं लेकरांना सगळ्याला वाटत होते. आणि माझ्या 2 मुली दुसरीकडं कन्या खायला गेल्या मला न सांगता. आणि तुम्ही एंडपर्यंत हा व्हिडिओ बघा. आता तर एवढं खुश वाटत आहोत, पण खरं सांगते हालत खूप खराब झाली होती. आम्हाला न सांगता गेले होते त्यांनी कन्या खायला. खूप टेन्शन आलं होतं. काय सांगू तुम्हाला. मला सांगून जावं बघा, सांगून कसं जायचं तू. 7 वाजले गेली तर 9:30 वाजलेत. आम्ही हुडकून पागल दिसला तुला. काय बोललालीस तू. आजच बघितलं तुझी फ्रेंडला. जुनी कुठून झाली तिला तुला? मग गणपती मध्ये दाखवलीस मला तू कधी आणली होतीस आम्हाला दाखवायला तिला? तुला मांडला. तुला माहित आहे परी आजपासून खाली पाय ठेवायचा नाही. ती मम्मी त्यांनी हे पुढचे कोण आपल्या आजूबाजूचे जे 4-5 घर 4-5 घर दाटून जायचं नाही, समजला? नाही खाणार. जागे शोधा. आतरंद आला होता. जागे शोधा. पिवडे तू खा. बस झालं. मला न सांगता जाती पिवडी तू. हिनं जाणार. हिनं दिल्या प्रॉमिस कर लालीच. हे तुझ्यापर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. आणि खरं सांगते आज माझी हालत एवढी खराब झाली होती. माझे अक्षरशः हातपाय थरथर कापत होते. माझ्या दोन्ही मुलीवाला मी शोधत होते, मला भेटलेच नाही. त्या जवळच मंदिर आहे. रोज त्यांनी 7:30ला घरला येते त्या. 7ला जाऊन 7:30ला घरला येते त्या. मला वाटलं आज पण येते त्या. मग मी 7:30 वाजल्यापासून मी हुडकायला चालू केले त्यांना. लेकरं इकडं गल्लीत तिकडं गल्लीत बघितले. सगळे मंदिरं आजूबाजूचे बघितले, कुठंच नाही त्या. आणि दुसऱ्या गल्लीत दुसरीकडे जाऊन तिथं जेवायला बसले त्या कन्या खायला. आणि तेव्हा त्यांना बघितले तेव्हा शांत वाटलं मला. मी तेव्हा व्हिडिओ कसं काढणार, कारण माझं अवस्थाच अशी नव्हती की व्हिडिओ काढायची. त्याच्यामुळं ना खरं सांगते आमच्या घरातले पण हुडकायला चालू केले. आमचे दीर, मी, माझे हजबंड,
गल्लीतल्या बाया सगळ्या म्हणाल्या काय घाबरू नको, मिळते तरी बी मला खूप टेन्शन येत होतं. म्हणजे आपलं लेकरू हरपल्यावर कसं वाटतं आपल्या जीवाला सांगा बघू. त्याच्यामुळं तुम्ही बी लक्ष ठेवा आपल्या लेकरावर आणि एकच ताकीद करा की आपल्या लेकराला कुठं पण जायचं नाही आणि आम्हाला सांगूनच जायचं. आणि कोण घेऊन चालले त्यांचा फोन नंबर वगैरे घेऊन घ्या आणि तेव्हाच आपल्या लेकरावाला पाठवा. थँक्यू. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लेकरावाला कुठंच बाहेर पाठवू नका. थँक्यू.